चला मी आज बनवणार इथं मस्तपैकी शेवाळ्या. आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आमच्यासाठी गवारची भाजी बनवली होती. मग हे म्हणले की मला शेवाळ्या थोड्याशा बनवून द्या असं. आता पाणी उकळायला ठेवलं तर पाणी पण मस्त उकळून झालेलं. यांच्यापुरत्या थोड्या शेवाळ्या मी बनवते इथं. यांना तर खूपच आवडतात. तर बघा पाणी उकळायला लागलं, शेवाळ्या टाकल्या गेल्या आणि छान मस्त असं शेवाळ्या मिक्स करून घ्यायच्या आहे. आपल्या शेवाळ्या पण इथं आता उकळायला लागलेल्या आहे बघा. आणि साईडलाच मी दूध तापवून ठेवलेलं आहे इथं. तर आणि बघा आता आपल्या या शेवाळ्या आहे ना होतात तोपर्यंत ताटाला तूप नाही तर तेल लावून घ्यायचे. दोघं ऑप्शन चालतील, तेल लावा नाही तर मग तूप लावा. तर बघा आणि ब्रशनं मस्तपैकी असं सगळीकडे तेल छान मस्त असं लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या शेवाळ्या ताटाला चिपकणार नाही अजिबात. पूर्णपणे असं निघून जातात, नाहीतर चिपकून जातात ना मग निघत नाही त्यासाठी बघा मस्तपैकी ब्रशने इथं तेल लावून घेतलेलं आहे मी आता. आता बघूया आपल्या शेवाळ्या झाल्या की नाही. आता शेवाळ्या आपल्या इथं छान मस्तपैकी उकडून झालेला आहे. हे बघा तुम्हाला दाखवते मी. आता गाळणी घेते मी, एका गाळणीमध्ये या शेवाळ्या काढून घेणार आहे. सगळं काय पाणी निथळून घेणार आहे. हे बघा मस्तपैकी आता शेवाळ्या मी हे बघा आता गॅस बंद करते. शेवाळ्या आपल्या इथं गाळणीमध्ये काढून घेते मी आता. हे बघा सगळ्या शेवाळ्या गाळणीमध्ये काढून घेतल्या. आता याचं पाणी पूर्णपणे असं निथळून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. चला आता मी पातेलीमध्ये ठेवते आणि एका ताटामध्ये, त्याच ताटामध्ये ज्या ताटाला आपण तेल लावलं त्याच्यामध्ये आपल्या शेवाळ्या आपण टाकून घेतलेला आहे. आता इथं आहे ना आपल्याला, ह्या बघा मी आता टाकून घेतल्या शेवाळ्या. आता आपल्याला इथं आहे ना शेवाळ्या अशा गार होण्यासाठी पसरून द्यायच्या आहे. नंतर आता थोडीशी याच्यावर साखर टाकून घ्यायची. आपल्याला लागेल तेवढी साखर टाकून घ्यायची. आणि आता दूध पण याच्यावरच टाकून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता शेवाळ्या आपल्या इथं खाण्यासाठी रेडी आहे आणि खूप छान आणि खूप मस्त लागतात. आमच्या घरात सर्वांना शेवाळ्या आवडतात, पण आमची भाजी झाली होती म्हणून यांच्या पुरत्या बनवल्या. तरी एवढ्या खाणार नाही, तर याच्यामधून उरतील आम्ही पण थोड्या थोड्या खाऊ. तर चला कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.